नर्मदा परिक्रमा करता करता आपण जेव्हा महेश्वरला जातो त्यावेळेला परिक्रमावासी यांच्यासाठी महेश्वरला जाणं म्हणजे थोडं फारच अवघड होऊन जातं. कारण की 5-5, 10-10 मिनिटांना असे काही आपल्याला हॉटेल लागतात. पण हे हॉटेल नसून परिक्रमावासी यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत सुद्धा आहे. तर मागे सुद्धा आम्हाला त्या काकांनी थांबवलं, त्याच्या मागे पण त्या काकांनी थांबवलं. भरपूर ठिकाणी आम्हाला थांबून थोडं बालभोग, चहा पाणी सगळी व्यवस्था ठिकाणी केली आणि जे आपल्याला लागलं आपण त्यांना मागावं आणि तेच त्यांनी आपल्याला द्यावं अशी या ठिकाणी सर्वजण परिक्रमावासी यांची सेवा करतात. आणि काका आता आमच्यासाठी उसाचा रस बनवून देते, कारण की खाणं पिणं तर भरपूर झालेलं आहे. तर त्यासाठी काका म्हणे की तुम्ही थोडा उसाचा रस पिऊन जा. आता महेश्वरीतून 5 किलोमीटर आहे, पण आम्ही 10 वेळा थांबलो फक्त 7 ते 8 किलोमीटर येईपर्यंत. आता काका आपल्यासाठी उसाचा रस बनवते. आपका नाम क्या है? मेरा नाम मयूर है और नाम शॉप का नाम है गुरु कृपा चाय सेंटर, जूस सेंटर. तो आप सब परिक्रमावासी को बुलाते हैं? नहीं, सभी को तो इतनी क्षमता तो नहीं है मेरी, बट जब भी मैया मेरे को आत्मचिंतन देती है कि ये आ रहे हैं इनसे पूछो तो पूछ लेता हूँ. अच्छा. फिर भी 2, 5, 10, 20 जो भी मुझसे होता है करता हूँ. फिर शाम में लेट नाइट अगर कोई आते हैं तो उनको रुकने के लिए भी आग्रह करता हूँ. 5:30-6 बज जाती है. जैसे महेश्वर 4 किलोमीटर है तो फिर बोलता हूँ आपको रुकना तो रुकिए, तो फिर भोजन की व्यवस्था भी लगा देता हूँ. अच्छा. 2-4 मूर्ति का कर पाता हूँ. हाँ. और आगे मैया दे रही है, मेरा काम शुरू करा दिया होटल का. 2-4 की जगह 20, 40, 200 या 400 लोगों का भी करूँगा. हाँ, मैया जरूर करेंगी. तर काका म्हणते की जशी मैया त्यांना बुद्धी देते तसे ते परिक्रमावासियांना या ठिकाणी थांबण्यासाठी सुद्धा मदत करतात. कारण की इथून 4 किलोमीटर आहे. जर संध्याकाळची वेळ असली, सूर्य डुबल्यानंतर चालायला जमत नाही, तर अशा व्यवस्थामध्ये जर कोणी परिक्रमावासी त्यांना दिसले तर ते यांची या ठिकाणी सेवा करतात. आणि रात्री त्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे काका त्या ठिकाणी करतात. काकांनी माहिती देता देता आता रस देखील तयार झाला आणि हे रस घ्यायचा आणि आता समोर जायचंय. आता मैयाने असं करावं की कोणी थांबवू नये डायरेक्ट महेश्वर शिवाय, कारण की भरपूर ठिकाणी आम्ही थांबलो आणि भरपूर ठिकाणी खाऊन पिऊन पोट इतकं भरलं आणि कोणाला नाही पण म्हणता येत नाही. तर आता इतका आनंद घेत घेत आम्ही समोर जातोय.